नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भरली वांगी, झणझणीत भरली वांगी। चला तर मग सुरू करूया। सर्वप्रथम वाटण तयार करून घेऊया। खोबरं आहे, कांदा कापून घेतलेला आहे, कढीपत्ता, लसूण, आलं आणि मिरची। कढई गरम करत ठेवलेली आहे। सर्वप्रथम खोबरं भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता खोबरं कसं भाजलेलं आहे। त्यानंतर तेल गरम करून घेऊया। तेलामध्ये धने, तेजपत्ता आणि दालचिनी, लसणीचे पाकळी घेतलेले आहेत। आपण थोडी हळद, भाजून घेतलेलं खोबरं घालूया आणि सगळं मिक्स करून घेऊया। तयार झालं हे वाटण। वाटण थंड झाल्यानंतर मिक्सरला लावून घेऊया। साईडला वांगे आणि बटाटे कट करून पाण्यामध्ये ठेवली होती। त्यानंतर वाटण घेऊया एका डिशमध्ये। त्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा तिखट, गरम मसाला, मीठ, हिंग सगळं एकत्र घेऊन छान मिक्स करून घेऊया आणि मग ते वांग्यामध्ये भरून घेऊया। वांग्यामध्ये भरून घेतल्यानंतर भाजीसाठी लागणारं साहित्य: कांदा कट करून घेतलेला आहे, टोमॅटो कट, लसूण, कढीपत्ता, टोमॅटो चिरून घेतलेला आहे। तेल गरम झाल्यावरती तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण घालूया आणि बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून घेऊया आणि एकसारखा मिक्स करून घेऊया। त्यानंतर लगेच मीठ घालून घेऊया, जेणेकरून कांदा जो आहे तो लगेच गुलाबी रंगावरती परततो। बघू शकता तुम्ही कांदा गुलाबी रंगावरती परतलेला आहे। आता वरून हळद टाकूया, तिखट घालूया 2 चमचे। वांगी भरताना तिखट घातलेलं आहे, त्याच्यामुळे 2च चमचे तिखट घालत आहे। गरम मसाला घालूया आणि कट करून घेतलेले बटाट्याचे स्लाइड्स घालूया। सगळं मिक्स करून झाल्यानंतर भरलेली वांगी त्याच्यामध्ये घालूयात आणि वाटण लावून मिक्स करून झाकण ठेवूयात। 15 मिनिटांसाठी वाफवून घेऊया। तुम्ही बघू शकता भाजी छान वाफलेली आहे आणि वांगी छान शिजलेली आहेत। तयार झालेली आहे आपली घरगुती स्टाईल झणझणीत भरली वांगी बटाटा। कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।